तर हे काय कशा तुम्ही बरे असाल. तर आता खूप दिवसानंतर आपला ब्लॉग आला नव्हता, तर आता आपण ब्लॉग स्टार्ट करतोय आजचा आपला. आणि आज आम्ही तळोजाला चाललो आहे. तळोजाला मॅच आहे. तर तळोजाला आता थोड्या निघू. पहिलीच मॅच आहे तुर्ब्यासोबत. तर आता तिथे पोचल्यावर समजेल काय आहे काय नाही. आता सर्वजण गाडी बघू शकता, गाड्या चालल्यात सर्व पोरं. आता प्रत्येकजण आता कसं निघणार आता ते बघूया. आणि इथं प्रॅक्टिस पण चालू आहे यांची. लोक प्रॅक्टिस पण करतात आहे. आता बघू थोड्याच वेळात आता निघू. आणि चला पोचलो आता आम्ही ग्राउंडवर. इनामपुरीचा ग्राउंड आहे. आणि इथं तळोजाची नाईट टूर्नामेंट आहे. बहुत मजे लुटे कल दोस्तों. मानो टीपीएल थी लेकिन जो मजा आहे ना आता ही मॅच आहे. याच्यानंतर एक जिंकलेल्यांची आहे. त्याच्यानंतर मग हे पोल स्टार्ट होईल. बघू आता किती टाइम लागतं त्याला. आता टाइम झालाय जस्ट. आता आम्ही आमची प्रॅक्टिस हातबीत फिरून झाला. आणि आता थोड्याच वेळात आता मॅच स्टार्ट होईल. आता सगळे येतात आहे. आणि आता टॉस होईल आता आमचा. बघू आता कोण जिंकतं. पहिला बॉल फुल केलाय, नो बॉल आहे, फुल केलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. शॉर्ट बॉल आणि त्याच्यावर षटकार. स्टीलचा बॉल पडलाय. शॉर्ट बॉल परत एक वेळा फुल आहे. हा देखील बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. पूर्वी घेतला दुसरा षटकार. आता मात्र परत एक हॅट ट्रॅकर. हा देखील उडवलाय. गगन चुंबी षटकार. नो बॉल. 6 धावा. पुढचा बॉल. हा बॉल काय टायमिंग आहे. बॉल उडवला एक्स्ट्रा खोवरला. 6 धावांसाठी षटकार. पारते साकारली आहे. परत एक वेळा हेलिकॉप्टर एक्स्ट्रा कव्हर ड्राइव्ह ट्रॅकिंग फ्लॅट अँड फ्युरियस. कॉन्सन्ट्रेशन आणि षटकार. धावा झालेल्या पहिल्याच ओव्हरमध्ये 38. टॉस मिळालाय. समोर मारलाय. बॉल सीमारेषा पलीकडे जाईल. अहंकाराची उडी कायमची नसते. कारण वेळ आणि टप्पा येतो आणि टप्पा झाला की कार्यक्रम होतो. अर्धशतक पूर्ण झालेलं आहे. फक्त 11 बॉलमध्ये आतापर्यंत मारलेले आहेत 5. शॉर्ट बॉल हवेत आहे. 6 बॉलमध्ये 6 षटकार मारले. कमबॅक होत आहे. भावी तयार. पुढचा बॉल. शॉर्ट बॉल मागला. पॉइंट मधून बॉल सीमारेषा पलीकडे पाठवलं. पॉइंट बाउंड्री सोडलं. 4 धावा षटकार. नाहीये हे मध्ये टँडने गोलंदाजी केली आहे. पहिला बॉल हवे बाउंड्री लाईनच्या बाहेर पलीकडे. 6 धावा षटकार. त्याच्यानंतर 11 झालेले आहेत. परत एक वेळा भावीने स्लोवन टाकण्याच्या नादामध्ये फुल टॉस टाकला. मगाशी देखील टाकला होता. नो बॉल. 3 षटकार. 6 धावा केली होती. बॉल चालला सीमारेषा पलीकडे. 100 धावा पूर्ण झालेला आहे. 2-3च्या या स्पर्धेमधला सगळ्यात मोठा केपीसी ट्रॉफीला तोही रेकॉर्ड मोडला का? जाईल का? हो जाईल. बॉल चाललाय. स्कोअर बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धावांसाठी झालेले 108 धावा. बॉल शिल्लक. मैं भी है यहाँ पर. सभी मैं तो स्टार हो कि अब खिलाड़ी बन आपका हिस्सा बने. बहुत बड़ा शॉट ये गरीब होगा. पे खड़े सो प्लीज सफर आपका भी एक और बड़ा ही तगड़ा बड़ा सामने देने पाकिस्तान ने किया. लोकल अमित के अमित पाटिल को पाए यहाँ पर खिलाड़ी बीच मैदान पर कैच के रखा के पाक चंदन जिन्हें तबाही मचा दी 13 गेंदों में उन्हें 60 के 2 आधार पाने के इस टीम के उनका भी स्वागत करना चाहेंगे. मैंने रखा था गेंद को ऑन साइड में फ्लिप कर यहाँ पर स्वीप करना चाहते थे के ऊपर बल्लेबाज रहते हैं. लेकिन दीक्षित कैची और रे बाबा सबसे बड़ा स्कोर खड़ा कर दिया. टीम का गति में परिवर्तन. बल्लेबाज को
उनमें की पहचान भी है वही किनार 9 सेकंड खड़े अब तक लेकिन इस टाइम घर बैठे दबाव था पिछले गई टॉप गेंदों का खिलाड़ी पहुंचे एक और विकेट का नुकसान 2 विकेट चक्का इससे बेहतर वापसी कहां देखने मुझसे दीक्षित की पहले गेंद पर छक्का लगाने के बाद अपने इरादे को एक और बड़ा हिट लगाने ब्रास में निशान कर बैठे बड़ा विकेट मैदान से बाहर किया और विकेट को देखा बड़ी सफलता तीसरा विकेट 13 पर 3-13 यानी समीकरण काफी खराब है पूरी टीम के लिए और इसी के साथ बोला ये अंतिम विकेट पर विकेट यानी कि 3 बॉल इससे पश्चात कहीं खिलाने के 9 कैचेस लगे गए और ये काफी विकेट बोला 27 के ऊपर पानी सिटी युवकार पानी और गेंदबाजी में उन्होंने 3 विकेट चटकाकर 1 ओवर में 1 ही रन दिया अजीम शान को देखता रहा और वही होंगे फाइनल की मैच का हंड्रेड गुलशन त्याच्या भावाने मोबाईलवर मेसेज केलेला आज 6 बॉल 6 6 पाहिजे दिका पार्थ तेरा 6 बॉल 6 6 चाहिए आज बघू शकता आणि 8:20 ला मेसेज आलता आणि त्याच्यानंतर पार्थने 6 बॉल 6 6 आणि पार्थचा पण मेसेज होता बघा ओके बॉस झालं म्हणजे मॅनिफेस्टेशन होत आहे करेंगे तो आणि सोनूने पण लय भारी बॅटिंग केली मला वाटतंय त्याच्या घरी आता जे नवीन हे आले त्याच्यामुळे त्याचा लक चालू झालेला आहे आता बघूया चला मॅच होता आणि हे आमचे एकदम कोरे करकरीत नीरज दळवी योगेश सरांना घे योगेश सर आणि इथे आपले टीमचे करता योगेश दादा पाटील आणि भाऊ पण आला मॅच बघायला भाऊने आरती वाटतं मॅच याच्यावर बघितले मॅच कुठं बघितली बाकीचे गाडीतून येताना का होताच तिथं होता का आपल्या इथंच बसलेला असं आहे का काय तुझा नको अँडी पण आला मॅच बघायला म्हणजे खूप टाइम आहे मॅचीला म्हणजे रात्री 2-3 वाजतील आता खायला चालले माझा व्हेजचा आता येऊ खातो मी जरा बघू हे चालले आता खायला आलो आता इथं खारघरला जेवण थांबत नाही पाहिजेच का तू पाहिजेच का रे तू आता बघू शकता ग्लो आलाय विनीतला ग्लो आलेला आहे जवळपासून भाईचा जरा बरा आहे आता तो सुभाष गायकवाड हे सपोर्टर आपले आणि मी आणि पार्थ आता आमचा वेजचा सीन असतो नेहमीप्रमाणे तर आता आम्ही वेजसाठी आम्ही आता याच्यावर बसतो बाकी तर बघू शकतो हे माणूस आमचा सगळ्यात जुना माणूस आहे ओल्ड इज गोल्ड ही नल्ली आपली काम करा ना असं लावून प्लेट मोजू शकता किती खाल्लंय आता बघू मटण जाम खाल्लंय आता बघू बिल किती आलं 4,000 रुपये बिल झाले सगळ्यांचा मिळून व्हेज वाल्यांचा आणि नॉन व्हेज व्हेज वाल्यांचा व्हेजचा 700 आणि व्हेज वाल्यांनी काय नाही करावं फक्त थम्सअपचं बिल द्यावं त्यांचं बिल नाही तरी चालेल तुमचं बिल वाटतं व्हेजचं जास्त आलंय की काय कमीत कमी 800 तरी झाले थम्सअप 800 रुपयाचा बिल आहे मोहन दीक्षित पहिला बॉल बॅटच्या एकदम खाली लागतोय आतमध्ये लागतोय सिंगल इथे मिळताना दिसेल दुसऱ्या धावेचा प्रयत्न 2 धावा इथे घेण्याचा प्रयत्न आहे 2 धावा होती का हा प्रश्न आहे तिसऱ्या धावेचा प्रयत्न इथे डोंगरीला पायातला बॉल होता ऑन साइडला बरोबर फिट केला खेळाडू आहेत शेवटचा बॉल बीट करून विकेट कीपरच्या हातात पहिलं षटक विघ्नेश तो परत बीट करून बॉल विकेट कीपरच्या हातामध्ये पकडून त्याने लगेच सांगितलं की दुसरी ओटी टाकायला पाहिजे आणि विकेट देखील मिळू शकते नाही ड्रॉप खेळ सोडलाय पार्थ चंदनने 5 किलो लॉस
ड्राईव्ह केलाय डीप मध्ये फिल्डर आहे लॉंग ऑन एक रन इथे मिळताना दिसेल दुसऱ्या धावेचा प्रयत्न खराब फिल्डिंग 2 धावा कंप्लीट होतील या चुका टाळायच्या गोरगोरे टीमला चांगला बॉल सरळ चांगला थर्ड मॅनला चांगली फिल्डिंग तिथे ऑन साइडला उडवलाय परत एक वेळा चान्स आहे फिल्डर खाली यावेळेला चूक झालेली नाहीये झेल टिकलेला आहे अब्रार बलोचने फलंदाज पा फुल टॉस बॉल हवेत आहे फिल्डर खाली येत आहे झेल होण्याची शक्यता हा झेल टिकलाय आणि फलंदाज तर बाद आहे आणि आता मला वाटतं बॅटिंग टीम रिव्ह्यूच्या शोधात आहे असं दिसतंय टॉपसाठी यायचंय टीम वसीमभाई फांजम निव्या के बॉल से खेल रहे कानपुरी टॉपसाठी या पहिला बॉल हवेत आहे फिल्डर धावतायत स्क्वेअर लेगला बॉल चाललाय टप्पा घेत बाउंड्री लाईनच्या बाहेरचा रन सुरुवात झाली आहे 5 रन थांबलेलाच नाहीये मागच्या मॅच मध्ये अर्धशतक 4च आहे तू देते का मॅचला ए ब्लॉग मध्ये येते ब्लॉग आहे ब्लॉग बघते ना पप्पाला कशी बोलवत आहे तुझी ब्लॉग आहे का नाही म्हणजे हा ब्लॉग त्या दिवशी आम्ही म्हणजे सेकंड मॅच आलो तर आज आमची मॅच कुठे आहे रे मॅच मोरावेला मॅच आज मोरावेला आहे आणि आता आता ग्राउंड बघू शकता पहिली मॅच चालू आहे आता पहिली मॅच बामण डोंगरे आणि शिरवण्याची मॅच चालू आहे मोरावेची टुर्नामेंट आहे लास्ट टाइम इथ्यात पेटवाल्यांसोबत मॅच होती तेव्हा पारने धावा मारलेला आहे तोच ग्राउंड आहे आयोजन कमिटी लाईट गेले अख्खी लाईट गेली आता मॅच चालू होती मस्त आता लाईट गेले सगळं बघू शकता स्टेजवर फ्लॅश लाईटी चालू होता नाही आमची पोरं बी इथं बसल्यात कोण नाही दिसलं तरी मी दिसणार पैसा दिलाय मोबाईलचा हा माहिती आहे का तुझा आयफोन आहे पण तो आयफोन तो वाला नाही जो दाखवत असतो नाही हो विनीत दळवी काय बोलायचं खेळाडू कुठं आहेत खेळाडूच दिसत नाही आता जरा प्लेयर पण आतमध्ये चाललेत आता रिक्षा आणि हे आमचे प्लेयर गेले तिथे जरा काय माहित कशाला गेले आणि बाकीचे इथं त्यांचं इथं काय चाललंय काय माहित बाकी त्यांचं काय कर रे इन लोक इथं मॅच बघता मी इंडियाची पोरा आल्या मैदानात डॉगीज बाय की एंट्री हो चुकी है मैदान में डॉगीज बाय 3 आले बसले 3 डॉगीज बाय बसले फिनिश करतील बुडबुडेवाले परंतु सुरुवात झाली डळमळीत आणि आता जबरदस्त दबाव निर्माण झाला विघ्नेश पाटील माझे बलोच देशामध्ये माहिती जाते तो संजय फक्त महाभारतात होता हस्तिनापूरला बाहेर पडत होता पण या सगळे संजय आता 150 देशात कळवतात ही विद्यार्थी या स्पर्धेचा बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट अरे 5दा हॅलो आम्ही शर्मिला ताई डावरकर यांना विनंती करू की आपण आपल्या शुभ हस्ते त्याचबरोबर आम्ही काजल ताईंना विनंती करू की आपण सुद्धा प्राजक्ता ताईंना विनंती करू की आपण सुद्धा या फ्रेम मध्ये यावं संयुक्त हस्ते आम्ही जोरदार टाळ्यांचा प्रतिसाद वन मोर टाइम
Best bowler Soham Pawar, 5 wickets with his economical bowling skill. And the name is Parchanda. पाच सोबत आपण थोडी चर्चा करू. अभिनंदन. काय कशात तुम्ही बरे असाल. तर आज आम्ही चेंबूरला खेळायला आलेलो आणि माझ्यासोबत बघू शकता आपला भाऊ आपल्यासोबत आहे आणि भाऊचा ब्रँड जी स्पोर्ट्स. तर कोणाला पाहिजे असेल तर भाऊला DM करा. आणि आम्ही पहिली मॅच जिंकलो आहे. पहिल्या मॅचमध्ये मी 5 विकेट घेतल्या. मॅन ऑफ मॅच भेटली मला. तर आता बघूया दुसऱ्या मॅचला काय होतं आहे. आता भावाची बॅटिंग बघायला तुम्हाला आवडेल. मी काढेल व्हिडिओ तर तुम्ही बघा नक्की. भेटूया चला. काहीच आता मी दुसरी मॅच जिंकलो आहे आणि आता केव्हा आहे मॅच केव्हा आहे आता पक्का टाईम आहे. आता बसलं स्टेजवर बघू शकता मॅच चालू आहे. आता आमची संध्याकाळी लागेल सेमीफायनल. आता बघू. आमच्या दोघांचा उपवास आहे म्हणून आता पॅकरने सोय केलं आहे. हे साबुदाण्याचे वडे नाही काय अजून न्यूझीलंडचे ॲपल आणले आणि याच्यात पण अजून पण सामान आहे. सगळं म्हणजे आता चाललं आहे. आता बघू केव्हा आता मॅच स्टार्ट होईल ना केव्हा केल्याचं. आता जरा खाऊन जरा सुस्तावलं आहे. बघूया चला. उनको प्राइज देंगे राजा अलंगो सर. राजा अलंगो सर प्लीज. मुंबई नाटक संघम चेअरमॅन राजा अलंगो सर. ग्रेट राउंड ऑफ अप्लॉज फॉर दिस बॉलर. आजचा दिवस मस्त गेला. म्हणजे आम्ही सेमीफायनल हरलो पण मला बेस्ट बॉलरचा आवड भेटला आणि ऋतूबाई पण मस्त खेळला. आणि तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला असेल तर नक्की सांगा कमेंटमध्ये. आणि आपल्या चॅनलला पुन्हा एकदा सांगतो लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. तर भेटूया चला पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत सर्वांनी आपल्याला सपोर्ट करा. चला.